नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्म्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर 11 महिन्यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आहे सीताफळाच्या सेटिंगचा। तर तो जो प्लॉट होता आमचा तो जुन्या बागेचा प्लॉट आहे। तो प्लॉट बघा जवळपास मी 12 8-9 वर्षाचा प्लॉट आहे तो, 8-9 वर्षाचा। आणि हा जो प्लॉट आहे हा 4थ्या वर्षाचा प्लॉट आहे, 4थ्या। तर हा नवीन प्लॉट आहे, ही पहिल्यांदाच। गेल्या वर्षी आम्ही याचं पीक घेतलं होतं, पण गेल्या वर्षी काही एवढं समाधानकारक ह्याला उत्पन्न आलेलं नाही। पण ह्या वर्षी खूप चांगलं ह्या प्लॉटला पण सेटिंग आहे। तर तुम्हाला सेटिंग दाखवायसाठी हा केलेला व्हिडिओ आहे। बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं सीताफळाला सेटिंग होत नाही, सीताफळाला सेटिंग कमी होते। बरोबर आहे, वातावरणाचा पण ह्याच्यात खूप मोठा हे आहे, काय म्हणतात, त्याचा पण खूप मोठा रोल आहे ह्यामध्ये। तर सारखेच जर रिमझिम पाऊस राहिली आणि कळ्यांच्या ह्याच्यात जर पाणी गेलं सेट होतंय तिथं, तर ते कुजून तुमचं ड्रॉपिंग होतंय। आत्ता काय झालं, बाकीच्या आपल्या मकेसाठी ज्वारीसाठी ज्यांनी केलं त्यांच्यासाठी हे वाईट झालं, कारण का पाऊस आला नाही। पण ज्यांचं सीताफळ बागा वगैरे आहेत त्यांच्यासाठी हे चांगलं झालं, कारण का ते खालून पाणी देऊ शकतात। वरून पाऊस नसल्यामुळं त्या पाकळ्यांमध्ये पाणी गेलं नाही, आणि पाकळ्यांमध्ये पाणी न गेल्यामुळं व्यवस्थित सेटिंग व्हायला मदत झालेली आहे। बरोबर आहे। तर मला अपेक्षा आहे की ज्यांच्या बाग आहेत त्यांचं पण चांगल्यापैकी सेटिंग झालं असेल, कारण का वातावरण ह्यावेळेसचं चांगलं होतं। भरपूर कडक ऊन आहे, पावसाळा जरी असला तरी कडक ऊन आहे, खालून पाणी आहे, त्यामुळे सेटिंगला एवढी काय अडचण वाटत नाही। तर तुम्हाला मी एका झाडाचं तुम्हाला सेटिंग दाखवतो। आता ही एक फाटा आहे, ही बघा, इथं मेन फाटा इथं खाली आहे, वर आल्यानंतर ही 2 फाटे, त्यातल्या 2 फाट्यातलं ही एक। तर इकडं ह्याला बघा, हां, हे जे आहे ह्या फांदीला 2 आपल्याला ही आहेत, कळ्या आहेत। तर ह्या 2 कळ्यामधली एक फिमेल कळे, एक मेल कळे। आता मेल फिमेल कसं ओळखायचं ते पण तुम्हाला सांगतो। हे बघा, हा जो मेल आहे डाव्या साईडचा मेलला मागच्या साईडला गाठ नाही अजिबात, बरोबर आहे। आणि ही फिमेल आहे बघा, हिला मागच्या साईडला गाठ आहे। ही मेल आहे, ह्याचं काही काम नाही। पण कसं असतंय सीताफळात पॉलिनेशन जे आहे ते म्हणजे मेल फुल आणि फिमेल फुल वेगळा आहे, त्याचं ती सेल्फ पॉलिनेटेड सीताफळ नाही, क्रॉस पॉलिनेटेड आहे। त्यामुळं काय ते मेल आणि फिमेल दोन्ही पण फुलांची गरज असते, जर तुमचं हे होणार असेल तर, सेटिंग व्हायचं असेल तर। तरी पण मी तुम्हाला एक फिमेल फुल मेल फुल तोडून दाखवतो, कारण का हे काय आपल्याला फळ होणार नाही। हे होतं ते फिमेल होतं, हे बघा, हे आहे ना आपल्याला, हे मेल फुल आहे बघा, हे काय सेटिंगच्या आपल्या कामाचं नाही। फिमेल फूड काय मी काय तुम्हाला तोडून दाखवणार नाही, कारण का आपलं 2-250 ग्रॅम ती जाते। हे बघा, ही मेल फुल आहे। तर सेटिंग तुम्हाला दाखवतो। हे बघा, ह्याच फांदीला इथं 3 कळ्या आहेत, बरोबर। 3 मधल्या एक सेट झाले, ही एक फिमेल आहे, आणि राहिलेली पण फिमेल आहे। ह्या 3ही फिमेल कळ्या आहेत। परत ना बघा इकडं, हे बघा इकडं, म्हणजे किती झाली एका फाट्याला 3 आणि 2 5 आणि 3 5 आणि 3 8 आणि 1 9, एका फाट्याला 9 झाली। चिक्कार सेटिंग आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आम्हाला सेटिंगची अपेक्षा पण नाही, भरपूर झालं। एवढं जरी चांगलं आलं तरी चांगलं आहे। आणि ह्यावेळेस आम्ही जरा बागा लवकर धरलेल्या आहेत त्या, कारण का शेवटी रेटमध्ये खूप ढासळायला रेट लय फास्ट चालू होतात, कारण का सगळ्यांच्याच बागा येतात। त्यामुळे ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनी लवकर छाटणी करायची, लवकर बागा धरायच्यात। तर बघा, सीताफळ किती छान पीक आहे, काय टेन्शन नाही, काय नाही। छाटणी केल्यानंतर खालनं पाणी दिलं, विषय मिटला। जास्त काय फवारणी नाही, काय नाही। खालून थोडंसं फर्टिगेशन करा, तुम्हाला माहितीच आहे ते आपलं काय ते फुलांच्या अवस्थेत कुठलं फर्टिलायझेशन द्यायचं आहे, परत ना ग्रोथसाठी कुठलं फर्टिलायझेशन द्यायचं आहे, किंवा सेटिंग होण्यासाठी किंवा ड्रॉपिंग न होण्याच्या अवस्थेत काय द्यायला पाहिजे, त्याचा चार्ट पण मी व्हिडिओच्या शेवटी टाकून देतो, म्हणजे तुम्ही पॉज करून बघू शकता। हे बघा किती सुंदर सेटिंग आहे, अजून काय पाहिजे हो। हे बघा, ही एकाच ठिकाणी येऊन बडिंग झाले, आणि तिथनं बघा ही 2 ऑलरेडी सेट आहे ती। ही 3रं मधलं जे आहे का, ह्याची ॲक्च्युली इथं गरजच नाही, कारण का काय होतं इथं, हे जर मोठी झाली फळं,
ही एकमेकाला थटते ती फळं, बरोबर आहे. एकमेकाला फळं थटल्यामुळं ही पण धड फळ चांगलं दिसत नाही, ही पण फळ चांगलं दिसत नाही आणि मधलंही फळ चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तिन्हीच्या तिन्ही फळं आपली 2 नंबरमध्ये जातात. मग काय गरजच नाही ना, ह्या मधल्याचा आपण विषयच मिटवूया. किमान 2 फळं तरी 1 नंबरमध्ये जातील. ही मधलं जे आहे ना, ह्याची काय गरजच नाही आपल्याला, बरोबर आहे. ते काय होतंय, त्यांचं जी ही आहे शेप बिघडून जातो, वाकडी तिकडी कसली तरी होते ती काही घेत नाही ती व्यापारी 1 नंबरमध्ये, बरोबर आहे. बघा इथं पण किती जास्त फळं सेटिंग झालेत. आता ही 2 सेट झाली होती म्हणून मी मधलं एक काढलं. जर सेट झालं नसतं तर त्याला मी हात लावलेला नसता. खूप छान सेटिंग आहे. रानमाळाचा एकदम, रानात काय अशी पावर नाही. म्हणजे बऱ्याच दिवसापासून ह्यात आम्ही हॉर्टिकल्चरच करतो. आधी द्राक्षाची बाग होती, त्याच्यानंतर पपई, परत ना काही आपलं हे होतं, डाळिंब होतं आणि हे सीताफळ. त्यामुळे सगळं हॉर्टिकल्चरचंच रान आहे आमचं. रानाला मशागत होऊन आणि प्रत्येक वेळी बेडवर खतं वगैरे जाऊन का नाही, रान पण चांगलं झालेलं आहे आपलं. आणि ह्याचा सीताफळाचं का नाही, हे पण भरपूर खाली पडलं जातं बघा. काय पाल्यामुळं ना रान पण आपलं सुधारायला मदत होते. ही जे आहे ड्रीप आपलं, तर ह्याच्यावरनं आपण शेणखत घालून घेतलेलं. ॲक्च्युली गांडूळ खत घातलं पाहिजे. शेणखत घालण्यापेक्षा गांडूळ खत वापरलं तर जास्त चांगला त्याचा इफेक्ट येतो. कारण का गांडूळ खतासोबत त्यांची थोडीफार अंडी पण त्याच्यासोबत येतात आणि ते इथं काम करत राहतात ना. म्हणजे आपण शेतात मजूर न लावता मजूर लावू शकतो. अलग लक्षात तुमच्या, त्यांना आपण काम लावून ठेवू शकतो आपल्यात. म्हणजे असे फुकटचे कामगार आपल्याला पाहिजे. काय झाडाशीला थोडं कमी सेटिंग आहे. मग हेच आपल्यात हे असतं बघा, सिलेक्टिव्ह ज्या आपण गोष्टी ठेवतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीत थोडंसं लक्ष असणं महत्त्वाचंच आहे. आता एखादं झाड असतं बरं का, आता हे एवढी झाड आहे ती आमची सीताफळाची एवढी बाग आहे, त्यात एखादं झाड असं असतं की दरवर्षीच त्याला खूप चांगलं सेटिंग होतं, दरवर्षीच. आणि त्याचा आकार, त्याच्या फळांचा आकार किंवा ती फळांची साईज वगैरे त्याच झाडाची तेवढी चांगली होते. मग कसं आहे, शेतकऱ्यांनी लक्ष देत राहिलं पाहिजे, कुठल्या झाडात चांगला आहे, कुठल्या झाडात चांगला आहे. पुढल्या वर्षी त्या झाडाला तुम्ही टॅगिंग करून ठेवा. जर सलग 2-3 तास जर ती झाड चांगलं देत असेल तर परत ना तुम्हाला जेव्हा नवीन लागवड करायची तेव्हा त्या झाडाकडनं तुम्ही नवीन झाडं तयार करा ना, त्या झाडाची कलमं भरून नवीन झाडं करा. असंच तर नवीन व्हरायटी अशाच तर डेव्हलप होत असतात. म्हणजे शास्त्रज्ञांचं काय काम आहे, शास्त्रज्ञांचं काम ह्याचं ट्रेट हुडका, त्याचे जीन हुडका, पुरात दुसऱ्याचे जीन हुडका, त्यांचं क्रॉसिंग करून त्यांचं लय हायर लेवलचं काम आहे. पण शेतकरी पण एक काम करू शकतो ना, तुम्ही सिलेक्शन करून चांगली जी आहे ती पुढे वाढवा. समजा तुम्ही ज्वारी पेरले, तुम्ही मका पेरले, तुम्ही काय सूर्यफूल पेरले, एखादं कुठलं तर कणीस असतं की जे लयच भारी असतं, लयच मोठं असतं, त्याचे दाणे लय टपोर येते बाबा, ती एखादं कापून ठेवा, ती बी वाळवा, पुढल्या वेळेस ती पेरून बघा. असं जर शेतकऱ्यांनी थोडं जर लक्ष ठेवत गेला तुम्ही ना, तरी पण खूप चांगलं आपण सिलेक्शन करून खूप चांगले आपले शेती डेव्हलप करू शकतो. तर कोणी जर हे केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या ज्या पुढच्या काय अपडेट असतील त्या सगळ्या मी तुम्हाला देतो. बघा प्रत्येक झाडाला चांगलं सेटिंग आहे. एवढं जरी सेटिंग आपल्याला हाती आलं तरी पण चांगल्या प्रकारे आपल्याला ॲव्हरेज मिळू शकते. आपल्याला द्यायचं आहे 05234 द्यायचं आहे सेटिंग होईपर्यंत, म्हणजे सेटिंग थोडंसं मोठं होईपर्यंत. आणि मोठं झाल्यानंतर आपल्याला चांगला कलर यासाठी, चांगलं शायनिंग मारायसाठी आणि फळ मोठं व्हायसाठी 0050 द्यायचं आहे. 05234 आणि 0050.